ना आहाराचं व्याख्यान समजून घ्यायला लागलोय. समजून एवढ्यासाठी घ्यायला लागलोय, थोडाफार आपल्याला आपल्यामध्ये बदल करायची भाव झालेत म्हणून. कुणीतरी कानगड्ड पकडून आणून बसवलंय म्हणून, कोणतरी 10 वेळा फोन लावलाय, जाऊ दे तिकडे बघूया आजच्या दिवस जाऊया म्हणून, काय का असेना. आज तुमच्यामध्ये जे वाटायला लागले, की आपण ऐकायला लागलोय. मगाशी आपण ऐकलो ना, एनर्जी ड्रिंक कुठनं मिळतं. काहीतरी भाव चेंज होतायत. मला माझ्यावर स्वतःवर काम करावंसं फील व्हायला लागलंय आणि ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. कारण या सगळ्या गोष्टी कशासाठी पाहिजेत? स्वस्थ राहण्यासाठी. कधीपर्यंत पाहिजे स्वस्थता? कायम पाहिजे. आपण जेवढे दिवस आहोत तेवढे दिवस. आपण आपल्यापुरतं मर्यादित नाहीये. आपलं पहिलं एम आहे, आपल्या घरातल्यांचं पण स्वास्थ्य चांगलं असायला पाहिजे. नेक्स्ट जनरेशनचं स्वास्थ्य चांगलं असायला पाहिजे. त्यांना 7 पिढ्या बसून खाण्याचं तजवीज करण्यापेक्षा 7 पिढ्यांच्या जीन्समध्ये एवढी ताकद निर्माण करा, की त्यांची हेल्थ चांगली व्हायला पाहिजे. आणि त्याचं स्टार्ट आहे आपल्यापासून. आपलं जर आरोग्य चांगलं असेल तरच आपल्या फॅमिलीचं आरोग्य चांगलं असतं. कारण ह्याच सवयी, हेच संस्कार त्यांच्यावर होत जातात. आणि हे आपण ऐकायला लागलोय. आहार प्रामुख्याने 80% रोल ह्याचा आहे. 20% योगा आणि आहे, ते पण मी बोलणार आहे. पण 80% ज्याचा रोल आहे ना, त्याच्याकडे विशेष ध्यान देणं गरजेचं आहे. मी ध्यान म्हटलं नाही, विशेष ध्यान म्हटलं. विशेष ध्यान देणं गरजेचं आहे त्याच्याकडं. कारण का, की त्याच्या पाठीमागे विशेष असल्याशिवाय कन्सिस्टन्सी टिकत नाही आपल्याला. आणि म्हणून आहाराचे उद्देश बघितले आपण. आहाराचे 4 उद्देश आहेत. शरीराची वाढ करणे, होणारी झीज थांबवणे, त्याच्यानंतर आपल्याला जी ऊर्जा लागते दिवसभर काम करायला ती प्राप्त करून देणे, इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून देणे. आणि आहाराचा 4था आणि खूप महत्वाचा उद्देश आहे, की जे खायला लागलं त्याचे मनावर खूप चांगले संस्कार होणे. आहाराचा उद्देश बघितला, स्वस्थतेची व्याख्या बघितली, त्याच्यानंतर आहाराचे प्रकार बघितले, शाकाहार, मांसाहार. मांसाहाराबद्दल जास्त बोललोच नाही आपण, पण ज्या आपण शाकाहाराबद्दल बोललो. दोन्ही ह्याची आपण रचनेत फरक बघितला. त्याच्यानंतर शाकाहार घ्यायचा कसा बघितला, त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजे. दुनियाचा संस्कार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो पाहिजेच पाहिजे. पहिला धुवा, नंतर चिरा, ज्या त्या वेळेला चिरा. त्याच्यानंतर अग्निसंस्कार बघितला. जे उकडून खाता येतं ते उकडून खा, जे उकडून खाता येत नाही ते भाजून खा, जे भाजून खाता येत नाही ते तळून खाऊ नका, नाहीतर तळून खा म्हणशीला विसरून. त्याच्यामुळं आपल्याला हे संस्कार बघितले. एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र केल्याचा संस्कार बघितला, की त्याच्यामुळं पोषण मूल्य कमी होतात, हे बघितलं. पण याच संस्कारासाठी वापरली जाणारी साधनं पण बघणं गरजेचं आहे. आता स्वयंपाक बनवताना लेडीजला काय काय लागतं? तर सगळ्यात मेन लागतात, पहिल्यांदा भांडी लागतात. मग ही भांडी वापरायची कुठली? तर ही भांडी पूर्वी काय वापरत होते? आता तुम्ही बघितलंय मातीची भांडी परत आली. मातीची भांडी रोडवर केवढी छान छान दिसतायत. ओके. भारी भारी दिसायला लागलेत. तुम्हाला काय वाटतं? मातीची भांडी आपण एवढं राग राग करतो, एवढी चिड होते आपली, आणि ह्याच्यात आपल्या हातात ते भांडे राहील तर काय? नाही. पण मातीची भांडी ही आपल्या खाण्यासाठी, बनवण्यासाठी पहिलं पूर्वी बनवत होते. जुनं ते सोनं झालंय परत. आता मातीच्या भांड्यात कुठे स्वयंपाक बनवून आणि थोड्या दिवसात लिहून ठेवा. आणि थोड्या दिवसात चुलीवरचा स्वयंपाकाचे आता ऍड बघायला लागलाय. बरोबर. आता पुढे येणार आहेत मातीच्या भांड्यात बनवलेला स्वयंपाक, ह्याचे ऍड चालू होतील. आणि त्याला पण आपण जाऊच. कारण का, की आपल्याला ते सगळ्या गोष्टी आता लुप्त झालेत. पण ऍक्च्युली जिथं जिथं मातीचं भांडं वापरता येईल तिथं तिथं वापरा. तुम्हाला पाण्यासाठी वापरू शकता. बाकी तुम्हाला कुठं दही लावायचंय, ताक भरून ठेवायचंय, अंबिल केले त्याच्यात भरून ठेवल्या, काही असेल ते बर का. पण जिथं वापरता येतं तिथं वापरा. पण आजकाल मातीची भांडी वापरणं, एवढं स्वयंपाकासाठी वापरणं पॉसिबल नाहीये. कारण का, की ती मातीची भांडी असतात ना, त्याला आत रंध्र असतात आणि त्याच्यामध्ये हे स्वयंपाक आणि या सगळ्या गोष्टी जातात. आजकाल आपल्याला इन्फेक्शनचा प्रॉब्लेम ज्यादा यायला लागलाय. पूर्वी हे नव्हतं. पूर्वी इम्युनिटीच एवढी होती, कष्टच एवढे होते, पोषक मूल्याने युक्त आहार घेतला जायचा. पाणी एवढं होतं का? विहिरीवरून, शेतावरून पाणी आणलं जायचं आणि ते यूज किती केलं जात असेल? खूप काटकसरीने यूज केलं जायचं. आणि आता
आपल्याला पाण्याचा मुबलक वापर करतो आपण, पण हे सगळं स्वच्छ करण्यात आपण डिपेंड आहेत दुसऱ्यांवर. आपल्यातल्या बाईवर आपण डिपेंड आहोत. ते स्वच्छच होईल असं नाही. त्यामुळं मातीची भांडी जिथं वापरता येतात तिथं वापरा. पण जिथं वापरता येत नाहीत तिथं दुसरी भांडी कुठली चांगली? तर आपल्याला स्वयंपाकासाठी तांब्याची, पितळेची, कलई केलेली भांडी विदाऊट कलई आपण वापरू शकत नाही. त्याच्यामुळं कलई केलेली भांडी आपल्याला तांब्याची, पितळेची वापरायला सांगितलेत. पण आयुर्वेदामध्ये. पण मी तुम्हाला सांगू का? हे पण लई रेअर झालं. अति रेअर झालंय. आता गाठ मॅडमचं व्याख्यान ऐकलं आणि आपल्याला आता असं वाटतं, अरे मी तर मोडीलाच घातली सगळी भांडी. आता काय करायचं? आणि आणायला जावा. सगळ्यात महाग भांडी आहेत. सगळ्यात महाग. तांब्याची आणि पितळेची, काश्याची. हे लई महाग आहेत सगळं. पण कासं पण आपल्या हातात टिकत नाही. ते टिकलं पडलं खाली तर फुटतंय. त्यामुळे ते पण आपल्याला नाहीये. एक भांड आपण पायाच्या तळव्याला घासायला वाटी तेवढीच कुणाकडे असेल तर असेल. नाहीतर काश्याची भांडी ही जेवणासाठी वापरली जायची. राजे महाराजे चांदी आणि कासं वापरलं जायचं. पण आजकाल ते पॉसिबल नाही राहिलंय. मग आपल्याला आता इथं काय गरजेचं आहे? तांब्याची, पितळेची हे पण स्वयंपाकासाठी असतील, ओके, तर वापरा. त्याला काढा बाहेर. त्याचा वापर करा. कलईवाले भेटतात का? शेटे सरांच्या भाषेत, जर लग्न करायला बायको मिळते, जर लग्न करायला नवरा मिळतो, तर ही कलई करायला पण तुम्हाला माणूस मिळतो म्हणजे मिळतो. भांडी दुकानदारांच्याकडे आहेत ती लोक. त्यांना विचारलं तर तुम्हाला ते मिळतात. त्यामुळे जर असतील भांडी तर ती फक्त दसऱ्याला काढायची खाली, त्याला स्वच्छपैकी घासायचं, त्याला मस्त वाळत घालायचं, एक दिवस डोळ्याचं पारणं फेडून घ्यायचं आणि परत त्याला आहे त्याच जागेवर पुढच्या दसऱ्यापर्यंत त्याला ठेवून द्यायचं. हीच पद्धत आपण सगळेजण करतोय. तर आपल्याकडं आता पाण्यासाठी तरी तांब्याचं, पितळेचं भांड वापरा. पाण्यासाठी वापरा आणि असतील तरच वापरा. नाहीतर आता लगेच आणायला जाऊ नका. दुसरं, आता कोटिंग केलेली भांडी आहेत. एनालॉइज आहेत ती ओके. पण ज्यांचं आत कोटिंग केलेला लेअर आहे, मी तुम्हाला सांगू का? त्याला एक जरी स्क्रॅच पडला असला तरी ते परत तुमच्या स्वयंपाकामध्ये जे केमिकल आहे ते यायला लागतं. म्हणून कोटिंगची भांडी जी लोक वापरतायत त्याला एक जरी स्क्रॅच पडला, जर मी 2000ला ते भांड आणलंय आणि म्हणूनच मी त्याला वापरायला लागलो, तर तुम्हाला तेही प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे ती पण वापरू नका. दुसरं, अल्युमिनियम अजिबात नको. अल्झायमर वाढलाय ना, स्मृतिभ्रंश, ह्याची कारण आहेत ती अल्युमिनियम. त्याच्यामुळं ते पण एक कारण आहे, नुसतं तेच नाहीये. त्यामुळं काढून टाका आता अल्युमिनियमची भांडी आणि मग इथं आपल्याला लोखंडी कढया आणा, चांगल्या आहेत त्या. लोहाचं प्रमाण खूप लोकांचं कमी व्हायला लागलंय. मग आपण आयर्नच्या गोळ्या घेत बसतो, पण आपल्याकडे असणार तडकासाठी सुद्धा वापरत नाहीये आजकाल. शेंगदाणे भाजायसाठी पण वापरत नाहीये लोखंडी कढया. भाजी फोडणी त्याच्यात घातली, शिजवली तर त्याला परत काढून ठेवावं लागतं त्याच्यातनं सुद्धा. नाहीतर नुसताच त्याच्यात ठेवला तर त्याचा कलर चेंज होतोय. केमिकल रिॲक्शन्स होत आहेत. काही आपल्या शरीरासाठी त्या गरजेच्या नाहीत. त्याच्यामुळे त्याला परत दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायला लागतं किंवा बनवल्या बनवल्या लगेच ताटात घेऊन जेवायला लागतं. त्यामुळे या गोष्टी आपण भांड्याच्या बाबतीत लक्षात ठेवायला पाहिजेत. मग ह्या कुठलं वापरायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी अगदी तुम्हाला मातीपासून त्या अॅनाडॉइज भांडे असतात ना त्याच्यापर्यंत आणून सोडलंय. तर इथं सोयीस्कर आपण खूप ते कमी तेलात बनावं, कमी तेलात बनावं म्हणून ते आपण कोटिंग वाले वापरतो ना, खरंच त्याला स्क्रॅच जरी पडला तरी ते करून तरी देतात, नाहीतर त्याला काढून तरी टाका. त्याला मोडीतच घालून टाका. त्याला ठेवू नका. कारण ते केमिकल आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाहीये. आणि आपण त्याच्यासाठी ते फक्त एवढ्या किमतीला आणलंय 2000ला, म्हणून आपण आपल्या त्याच्यात बनवून पोटात घालायला लागलोय. तुमच्या शरीराची एकदा किंमत करून बघा. तुमचं शरीर त्याच्याही पेक्षा जास्त मूल्यवान आहे.
तर त्याचीच कदर आपण पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या भांड्याच्या बाबतीत लक्ष द्या. दुसरं मला हे जरा धाडसाचंच वाटतंय की घरात गॅस यूज करायचा काय चूल यूज करायची, गॅसच करा. कारण चूल बिल काय मी सांगणार नाही. कारण माझ्या घरात नाही त्या गोष्टी मी कसं काय सांगणार तुम्हाला? पॉसिबलच नाही आज आरसीसी बिल्डिंग मध्ये चूल घालणं. हे पॉसिबल नाहीये आणि त्याच्यामुळं मी ह्या गोष्टी बोलणार नाहीये. पण नक्की मी तुम्हाला सांगते, चुलीवर एकदा गरम झालेलं, ती चूलच एवढी गरम असते की त्याला गरम करावं लागत नाही. पण आपण जो स्वयंपाक बनवतो ना, तो गॅसवर बनवला की तो लवकर गार होतो आणि आपण नवरा आला म्हणून परत गरम करणार, अजून कोण मुलं आली म्हणून परत गरम करणार आणि हे सारखं सारखं गरम करत बसतो ना आपण आणि त्याच्यामुळे त्यातली पोषण मूल्य कमी होतात. हे आपण आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे. सगळेजण एकतर जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरचं यूज करायला पाहिजे. सारखं सारखं भाज्या गरम करणे, सारखं सारखं त्या आमटीला उकळवणे, त्याच्यामुळे टेस्टमध्ये पण फरक पडतो. आपल्याला वाटतं की गरम खाल्लंय, मग गरम केलं त्याच वेळेला बसा जेवायला. म्हणजे सारखं सारखं गरम करू नका. आणि मग त्याला आता ते राईस कुकर वगैरे आहेत बघा, त्याच्यात ठेवलं की ते टेम्परेचर मेंटेन होतं बघा, की त्याच्यावर ते जाऊन बसतं ह्याच्यावर. तुम्ही शोधायचंय काय करायला लागणार आहे. पण सारखं सारखं गरम करायचं नाहीये. ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्यालाच त्याच्यावर काम करावं लागणार आहे. ओके. ह्याच्यानंतर आहे अजून साधनं वापरतो आपण. लसूण आणि याची पेस्ट करून ठेवणार का लागेल त्या वेळेला करणार? शेंगदाण्याचं कूट करून ठेवणार. पूर्वी होतं का मिक्सर? नव्हता. मग आता मिक्सर आहे. मग मिक्सर असला तर त्याचा वापर कसा करायला पाहिजे? ज्या त्या वेळेला करा. शेंगदाणे करायचे आहेत ना, एवढे टाका त्याच्यात, लगेच जेवढं पाहिजे तेवढं करून घ्या. पण खलबत्ता लय क्लास बर का. आणि वेलदोडे 4च करायचे आहेत ना, छोटा खलबत्ता ठेवा, त्याच्यात ज्या त्या वेळेला करा. वेलची पूड, सगळ्या पोडी कधी लागतात? खूप कमी लागतात. पण आपण एकदम करून ठेवतो. जे मी भाज्यांच्या बाबतीत बोलले होते, धुतल्यानंतर त्याचं कट होतात. जेवढे कट होतात तेवढं विघटन होतं. म्हणजे त्यातली पोषण मूल्य हवेच्या संपर्कात येऊन ती ऱ्हास होतात. मग आपल्याला हे रोज रोज लागणारे पदार्थ आहेत. म्हणजे लसूण, तुमचं कढीपत्ता चेचतो आपण, त्याच्यानंतर जिरे लागतात, जिरे पूड लागते, काय असेल ते, हे सगळं आहे ना ज्या त्या वेळेला व्हायला पाहिजे. पूर्वी नव्हतं त्यावेळेला काय होतं? खलबत्ताच होता ना. केवढे केवढे खलबत्ते किती असायचे? लहानपण मला आठवतंय आणि आम्ही केले पण खलबत्त्यावर आणि माझ्या आत्ता पण तुम्ही आला तरी माझ्या कट्ट्यावर तुम्हाला खलबत्ता भेटेल. कारण का? की आपल्याला रोज लागतं ती रोजच्या रोज करूया ना. ज्या दिवशी गडबड आहे, खरंच पळापळ आहे, कोणतरी येणार आहेत, मला कुठेतरी पटकन जायचं आहे, तिथं मिक्सर यूज करा. कारण मिक्सरचा आपण गैरवापर करतोय. ते मिक्सरनं काय आपल्याला सांगितलं, मी आलोय बाबा, तू एकदमच खोबऱ्याचं कूट कर, शेंगदाण्याचं कूट कर, लसूण पेस्ट कर आणि सगळंच ठेव, असं नाही सांगितलं. आपण त्याचा मिसयूज करायला लागलोय. मिक्सर ज्या गतीला फिरतो, त्या गतीला जी उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेला त्यातली पोषण मूल्य कमी होतात. मी नेहमीच्या व्याख्यानामध्ये बोलते की शेंगदाण्याची चटणी उखळात किंवा खलबत्त्यात केलेली आणि शेंगदाण्याची चटणी ही मिक्सरला केलेली, दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. टेस्ट मध्ये, पोषण मूल्यांमध्ये. त्याच्यामुळं ना, हा आता शक्यच नाहीये खूप लोकांना ह्या गोष्टी होत नाहीये. नाहीच आहे खलबत्ता. उखळ तर नाहीच आहे. उखळ तर गेलं आता सगळं. त्यामुळे या गोष्टी नाहीये. नवीन घरात जे खरंच शौकीन आहे आणि ही संस्कृती लुप्त होऊ नये म्हणून मोठी मोठी घरं बांधलेत पण उखळ ठेवलंय. ओके. त्यामुळं आता काही नवीन असतील तर ते म्हणतील उखळ हा काय प्रकार आहे. उगीच ते लग्नात त्याचा वापर होतोय म्हणून ते माहिती आहे. हे नाहीतर ते पण विसरले असते जाता आणि उखळ. नाहीतर ते उगीच लग्नात की नाही त्या सगळ्या गोष्टीला महत्व ठेवलंय म्हणून आता यंग जनरेशनला ही माहिती आहे. नाहीतर हे सगळं जाणार आहे त्याचा वापर सगळा, ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती लुप्त होता.
तसंच चाललंय हे. त्याच्यामुळं कधी पण बघा, खलबत्ता किती पण वापरा आणि त्या दगडाला हात लावून बघा, दगडाला हात लावून, की ते गरम कधी झालंय का? नाही गरम होत. किती पण यूज करा उकळाचा, कारण त्याच्यामध्ये ते लाकडी होतं आणि पार पण होती. पण आता ह्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्याचा पोषण मूल्यांच्या बाबतीत विचार केला तर नक्की त्यातली पोषण मूल्य कमी होतात. पण त्याचा वापर पण मर्यादित करा, अमर्यादित आणि चुकीच्या पद्धतीनं बिलकुल नको. त्याच्यानंतर मसाले. मसाले सगळे औषधी आहेत. मग औषध आपण कधी घेतो? ज्या वेळेला त्याची गरज असेल तेव्हा घेतो. सण वगैरे तुम्हाला काय वाटतंय? हे सगळे सण आहेत, हे कशासाठी आहेत? संक्रांत तुम्हाला उन्हाळ्यात काय येत नाही. संक्रांत आत्ताच काय येते. सण आत्ताच ज्यादा का आता चालू होतात. कधी विचार केला आपण? सगळं आहे ना, ते तुमच्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी सगळे सण आहेत. ना की देव तुमच्यावर रुसण्यासाठी नाही केला तर. असं नाहीये. हे सगळं आहे ते हेल्थ साठी आहे आपल्या. हे भगवान, पाप, पुण्य, उपवास ही सगळी संकल्पना तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आहे. इथं सगळे सणवार आहेत. त्यावेळेला थोडस जड, त्यावेळेला डाळ, गूळ, तूप याचा वापर असणारं, मसाले जादा असणारं जेवण बनवलं जायचं. पूर्वी पुरी, बासुंदी मला तर काय माझ्या लहानपणी आठवत नाही. नेहमी खीर किंवा पोळी आणि वेगवेगळे बाकीचे घट ह्याच्याशिवाय काही नव्हतं. आता किती मेनू आलेत, किती मेनू आलेत. आमच्या पण रेसिपीच्या वर्गावर तुम्हाला लई मेनू भेटतात बरं का. त्यामुळे एवढं सगळ्या गोष्टी आता आलेत. 12 महिने लाडू आहेत घरात. सगळ्यांच्या घरात सगळ्या या सगळ्या गोष्टी. ह्याचं काहीच कौतुक राहिलं नाही. 26 जानेवारी प्रत्येकांच्याकडे काय बनतं ते खाण्याचं किती कौतुक होतं जिलेबीचं. 26 जानेवारी आली, 15 ऑगस्ट आलं की आपल्याला त्या जिलेबीचं लई कौतुक होतं. आता जिलेबी तुम्हाला 12 महिने मिळते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आनंद संपलाय. खाणं जे आहे ना, ते आपल्याला प्रत्येक गोष्ट खाताना जो आनंद पाहिजे आहे, तो आनंद खाण्यातला भेटणं झालाय. कारण ते सहज उपलब्ध झालंय, सहज उपलब्ध. दिवाळीतला फराळ आनंद संपला. दिवाळीच्या फराळचा पण. दिवाळीचा फराळ पूर्वी घरात किती कौतुकानं बनलं जायचं, ते आता सगळं कमी झालं. एवढे सण थंडीतच काय सगळे. दसरा हिवाळ्याच्या म्हणजे तोंडावरच यायला लागतो. त्याच्यानंतर हे संक्रांतीपर्यंत आपले जादा सण सगळे संपत येतात. तिथनं पुढं बघा 2-3 सणच आहेत, नाहीतर नाहीये. हे एवढे आत्ताच काय? कारण ही तर स्वतःच्या शरीराला गरज आहे. हे मसालेदार पदार्थ ही तर गरजेचे आहेत. म्हणून ती संकल्पना आहे की सण जे आहेत ना, ते त्याच्यासाठी सेलिब्रेशनसाठी नाही आहेत, तर ते सण तुमच्या बॉडीच्या त्याला ज्या गरजा आहेत ना, त्या कंप्लीट करण्यासाठी आहेत. म्हणून आपल्याला हे ज्या ज्या वेळेला जे केलंय त्याच वेळेला खा. आता काय झालंय, आता मसाले आता रेग्युलर आपण वापरायला लागलोय. ज्याला औषधासमान आपण वापर करायचा आहे, तो औषधाप्रमाणे वापर आपला काय झाला आता बंद झाला. रेग्युलरच वापरायला लागलो. ह्या मसाल्यांमध्ये जो दाह निर्माण होतो, त्याच्यावर जे जिभेवर जे स्वादांकुर आहेत, ह्या स्वादांकुरातून लाळेचं पाझरणं होतं. ह्या लाळेमध्ये टायलिन असतं. पिष्टमय पदार्थाचं पचन हे तोंडातून चालू होतं. तुम्ही जेवढं 32 वेळा चावाल त्यावेळेला त्याच्यात लाळ पाझरते, लाळ मिक्स होते आणि त्याच्यामुळं ते जेवण चांगलं पचतं. पण आपण आता इतकी घाई गडबडीत ते चावतो कमी आणि त्याच्यानंतर त्याला ढकलतो. आत बनव पेस्ट बाबा तुझं तू जठरातच. पण आपण किती गाफील राहायला लागलोय. आता जेवढे निदान दात आहेत तेवढे तरी वेळा चावा. 32 दात नसतील आता. ओके. किती आहेत तेवढं मोजा आज. आणि तेवढं वेळा तरी चावा. तेवढी लाळ त्याच्यात पाझरते. पण पण सारखं सारखं जर दाह निर्माण करणारे पदार्थ खायला लागलो, हे मसाले वापरायला लागलो, तर आपल्याला आपलं हे लाळेचं पाझरणं कमी झालंय, पिष्टमय पदार्थाचंच पचन होईना झालंय आणि मग
बाकीचं नंतर ज्या गोष्टी बोलणार आहे मी, कार्ब्स, प्रोटीन, फॅट, हे सगळं ते पुढचा विषय लय वेगळा आहे. मग आपल्याला इथंच हे पचना झालंय, म्हणून आपण मसाल्याचा वापर हा कमी पाहिजे. रेग्युलर वापरायचे मसाले कुठले, तर तुमचं ते पंचपाळ असतं बघा, त्याच्यामध्ये किती डबे असतात? 7 डबे असतात. ह्या 7 डब्यात जे जे असतं, हिंग, हिंग पावडर, हळद, मोहरी, जिरे, तीळ आणि धने, हेच फक्त यूज करायचे डेली मध्ये. ह्याच्यापेक्षा जादा मसाले नाही वापरायचे डेलीच्या ह्याच्यामध्ये. आपण ह्याच्यापेक्षा कितीतरी मसाले, कितीतरी मसाल्यांचा वापर हा दररोजच्या जेवणात व्हायला लागलाय. त्याच्यामुळं मसाल्यांचा वापर, औषधी आहेत ते, त्या औषधाप्रमाणे त्याचा वापर करा, की जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी हे खूप उपयोगाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. मग महत्वाच्या गोष्टी कशा आपण जपून जपून वापरतो की नाही, तसं हे बाकीचे सगळे मसाले आहेत ना, त्याचा जपून वापर फक्त सणासुदीच्या जेवणालाच व्हायला पाहिजे, रेग्युलरच्या नाही. आजकाल रेग्युलर मध्येच संडे येतोय आणि संडे स्पेशल प्रत्येकांकडे आहे. असं नव्हतं. आम्ही लहान होतो ना, आता तुम्ही म्हणाल तुमच्या लहानपणाचं लई कौतुक लावलंय. आता आमच्या लहानपणाचं कौतुकच करण्यासारखं आमचं लहानपण होतं. कारण मला असं वाटतं आमच्या एजची जी लोक आहेत ना, ते सगळे जनरेशन त्यांनी बघून घेतले. त्यांनी पायी चालायचं पण बघून घेतलं, बैलगाडी पण बघितली आणि त्यांनी आता मर्सिडीज, BMW पण बघितली आणि त्यांनी ती आता कुठली ट्रेन यायला लागले ना, ती ट्रेन पण बघून घेतली त्यांनी. ओके. त्यामुळे हे सगळं बघितलं. आता कोण चालत चालत जात होते माहितीये का तुम्हाला? चालत चालत निरोप द्यायला जायचे. त्यावेळेला नव्हतं हे सगळं. पण आता मात्र सगळं म्हणजे कोणतरी गेलं, कोण काय झालं, निरोप घेऊन जायचे ते. हां. आता कुठं? आता टम्म जाते 1 मिनिटात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून आमच्या लहानपणाचं आम्हाला कौतुक आहे. कारण त्यावेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आमच्या लहानपणी संडे-बिंडे काय नव्हता. आठवड्यातनं 1 दिवस चपाती असायची, लय भारी वाटायची. ती खपली गव्हाची होती. नाहीतर तुम्ही म्हणाल हे नव्हतं गहू त्यावेळेला. त्यामुळे ते खूप भारी वाटायचं. खूप आनंद होता त्या सगळ्या गोष्टीत. आता खाण्यातला आनंद निर्माण करा. तुमच्या हातात आहे तो निर्माण करायचं. दर संडे स्पेशल केलं तर काय असणार आहे? ना त्या पराठ्यात इंटरेस्ट आहे, ना त्या मिसळमध्ये इंटरेस्ट आहे, ना बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. आणि आपण सगळेजण म्हणायला लागलोय, आजकाल पोळी वापरलीच जात नाहीये. पोळी सारखं मेजवानी दुसरी कुठलीच नाहीये. पण आता पोळीची पण दुकानं चालू झाल्यात. फक्त तिथं पुरणपोळ्याच भेटतात. माहितीये का? अशी पण झाले. कारण आपण सगळे असं म्हणायला लागलोय ना, हे बनत ना खात नाहीत, खात नाहीत. खात नाहीत नाही, ते बनवायचे लई कष्ट असतात. ते बनवायलाच आपल्याला नकोय म्हणून आपण सांगतोय. खात नाहीत आमच्या घरात पोळी. उगीच ते पटकन तेलातनं तळून काढलं पुरी, तर लय भारी वाटतंय. त्याच्यामुळं आपण म्हणतो, की कोण पोळी खात नाहीत. पोळीला काय लागतं माहितीये का? त्यामुळे आणि ती लागती कशी माहितीये का? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा वापर परत जाऊ आपण. थोडंसं बॅक जाऊ. थोडंसं त्या गोष्टी अंमलात आणू. कारण नुसतंच जुनं ते सोनं म्हणण्यापेक्षा थोडे-थोडे मी असं बिलकुल म्हणणार नाहीये चुलीवर करा म्हणून. अजिबात नाही. शक्यच नाही. पण जेवढं करता येईल त्यातलं त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. उद्याला आपण बघणार आहोत, की आपण भांडी बघितल्या, सगळ्या जरी गोष्टी बघितल्या. उद्याला आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरी, गीता ही चराचर सृष्टी कशाने युक्त आहे, आपल्याला खाण्यामध्ये काय पाहिजे आहे आणि आधुनिक विज्ञान आपल्याला काय सांगतंय. म्हणजे सुजाता घाट काय सांगण्यापेक्षा आधुनिक सायन्स आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी खा म्हणतंय, ते आपल्याला जास्त रिलेट होणार आहेत. खूप लोकांपर्यंत ही लिंक पोहोचवा. खूप लोकांना अ, म्हणजे आपण मी तर तुम्हाला सांगते, कानगड्डा पकडून बसवा, कानगड्डा पकडून. कारण गरज आहे ह्या गोष्टी ऐकण्याची, गरज आहे ह्या सगळ्या असं सिक्वेन्सनं पूर्ण कंप्लीट करण्याची. सुजाता घाटकरल्या म्हणून तर बिलकुल नाहीये. हे खरंच ऐकणं, सिक्वेन्सनं ऐकणं, एवढा वेळ बसून हे ऐकू शकतो का? काल मला अनिल सर म्हणतात, "घाट मॅडम तुम्ही हे सगळं व्याख्यान द्यायला ते आमच्या स्कूलमध्ये पालकांना येऊन द्याल का?" ऑलवेज म्हणजे आम्ही रेडीच असतो. कुठे लोक असतील त्यांना सांगायला आणि मला असं वाटतंय कुठेही प्रवास खर्च काही घेत नाही मी आणि मला स्वतःला वाटतंय आज ऐकून कोण अर्धा लिटर पाणी पिलं तरी लई झालं आणि हे पोहोचवणं गरजेचं आहे. मी एवढं रोज डेली एवढ्या
आतनं सांगते ना, की द्या लिंक याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे. मी हेच काम करते आणि मला ते लई छान वाटतंय. म्हणजे कोण ऐकला नाही तरी मला वाटतंय ऐकला नाही ओके त्याची अजून वेळ यायचा आहे. चल तरी पण त्याची वेळ बदलायला मी मदतच करणार. असं म्हणून म्हणून तर का होईना सांगतच राहावा. त्याच लोकांना सारखं सांगा. रोज 10 लोकं नवीन शोधत बसू नका. आपलीच लोकं त्याच लोकांना 10